अर्पण केली। ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद आहे, मात्र ते राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याचा फार काही परिणाम होणार नाही असं सांगत केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या मंडळींनी सातत्यानं मुंबईकरांचा विश्वासघात आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं पाप केलं आहे। त्यामुळे मराठी माणूस यांच्यासोबत नाही आणि अमराठी माणसावर सातत्यानं हल्ले केल्यामुळे ते देखील यांच्यासोबत राहणार नाहीत असं सांगत मुंबईकर महायुतीलाच विजयी करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, स्वतःचा फायदा बघणारे नको असा टोला लगावत ठाकरे बंधूंच्या भावनिक बोलण्याला मुंबईकर आता भुलणार नाहीत असंही फडणवीस यांनी सांगितलं। महायुती सरकारनं मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे, तसंच मुंबईकर हे महायुतीचं काम आणि विकास बघून महायुतीसोबतच उभे राहतील असं ते म्हणाले। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे। जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे। मतांसाठी भगवी शाल पांघरणारे आणि मत बदलणारे आम्ही नाही, आमचं हिंदुत्व जनतेनं मान्य केलं आहे असं सांगत त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका केली। आमचं हिंदुत्व संकुचित नाही, व्यापक आहे। आमचा हिंदुत्ववाद भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आहे असं सांगत जे लोक हिंदुत्वापासून फारकत घेतात त्यांची काय अवस्था होते हे विधानसभा निकालावरून पाहायला मिळालं असंही फडणवीस यांनी सांगितलं। मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे। त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे। यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही। याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाहीत आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही। मुंबईमध्ये कोणी यांच्या सोबत येणार नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं, आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही 2-4 लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून, महायुतीने केलेला विकास बघून, महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतात। ठाकरे बंधूंची युती